एक माणूस ज्यांनी अशी एक संस्था निर्माण केली की जगात आज त्याची तोड नाहीये. RSS. खूप आधीच्या काळात मुंबई सोडावी लागली. ओके. त्यामुळे मी पूर्ण मुंबईकर होऊ शकलो नाही. जे आमचे मित्र आहेत त्यांच्या बायका, त्यांना खूप प्रेशर येतं मी जर घरी जेवायला येणार असेल. का? म्हणजे म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही मला सासू सारखं का फील देताय की सासूबाई जेवायला येणार तर जरा सगळं नीट कर म्हणून. आताचं काय झालं माहिती का टेलिव्हिजनचा प्रॉब्लेम. आताचा टेलिव्हिजन हा खूप बाळबोध झालाय. कारण दे ओनली हॅव व्हाईट अँड ब्लॅक. अत्यंत स्पेसिफिकली मी सांगतो की हल्लीचे जे नट नटी येतात ना, दे लॅक अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन और अ ग्रॅज्युएशन. नमस्कार, मी रसिका शिंदे. अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकारच्या आजच्या भागामध्ये खूप खूप स्वागत. आणि आज मी अशा एका कलाकाराला खरं तर भेटीला घेऊन आली की ऐतिहासिक चित्रपट म्हटलं किंवा विविधांगी भूमिका म्हटलं की पहिलं नाव त्यांचं येतं, ते म्हणजे अभिनेते अजय पुरकर सर. खूप खूप तुमचे काय म्हणू आभार मानते. खरं तर खूप दिवसांपासून आपला हा प्लॅन होत होता की करायचं, पण फायनली आज होतोय. सो मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. मला पहिल्यांदा तर ना अजय पुरकर हे बालपणी कसे होते, म्हणजे आपल्याकडे गप्पा मारायला बरेच मी प्रश्न काढलेत, पण बिफोर दॅट अजय पुरकर बालपणी कसे होते? मुंबई पुण्यात तुमचं बालपण गेलं आहे, सो काय म्हणजे ते आता जे अलीकडे कोल्ड वॉर चालू आहे ना मुंबई पुणे, तसं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते साधारणपणे कोंबडी की अंड इतकं जुनं आहे ते, आणि ते तितकंच पुढे चालू राहील असं वाटतं मला. आय लव्ह मुंबई खरं सांगायचं तर. पण काय झालं की खूप आधीच्या काळात मुंबई सोडावी लागली. ओके. त्यामुळे मी पूर्ण मुंबईकर होऊ शकलो नाही. म्हणजे तुला गंमत म्हणून सांगतो की कालच मी ओशिवरा या भागात गेलो, अंधेरीच्या, आणि मला अचानक असं लक्षात आलं की अरे, आपण जेव्हा मुंबईत राहायचो, माझं घर वीरा देसाई रोडला होतं. ओके. तर तिथे जो रस्ता आपण बाळासाहेब ठाकरे ब्रिजवरनं आलो की जिथे येतो वीरा देसाई रोडला, आणि तिथनं एक सरळ रस्ता जातो जो लिंक रोडला मिळतो, तिथे माझं घर होतं अलीकडे. ओके. सो दॅट वॉज द डेड एंड, दॅट वॉज द लास्ट स्पॉट. त्याच्यानंतरचा सगळा भाग आम्हाला आठवतोय अजूनही. स्टोन क्वारी होता. तिथे सगळे पाण्याने डबकी, म्हणजे ज्याला म्हणतात ना, डिच होते सगळे, पाणी त्याच्यावरती पान वेल आलेले सगळे. असा सगळा गोष्ट 84. ओके. 80s पकडून. त्यानंतरची गंमत अशी की मी एक खूप सिनियर आणि माझं खूप लाडके DOP आहेत, महेश आणे, नॅशनल अवॉर्ड विनिंग डायरेक्टर DOP. तर त्यांच्या घरी मी कुठल्या तरी एका कामासंदर्भात गेलो होतो, आणि तेव्हा माझी शाळा तिकडे JV होती. ओके. आणि इट वॉज अ सिंगल स्टोरी, एक सिंगल बिल्डिंग होती. आणि मी त्याला गंमत म्हणून विचारलं, म्हणून महेश दादा इथे एक विद्यानिधी म्हणून शाळा होती, पण हे काय म्हणायचं चालत, आणि ती 5 मजली बिल्डिंग झाली आता. आणि त्या काळातला माझं सगळ्यात मोठी आठवण म्हणशील तर मी बच्चन साहेबांना रोज बघायचो. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक ऍक्टरचे आयडॉल असतात, माझे तर खूप डाय हार्ड फॅन ऑफ अमिताभ बच्चन. आणि त्यांच्या बंगल्याच्या प्रतीक्षेच्या बरोबर समोर शाळा होती त्या लेनमध्ये, आणि काही नव्हतं. आज जिथे JVP स्कीम झाली ते आता तर काही नाही. मी म्हणतो ना, ओशिवरा हा भागच नव्हता. म्हणजे मी आता ज्या पुलावरनं आम्ही आलो खाली, आणि तिथपासनं अंधेरी, तिकडचा लिंक रोड, ओशिव, हा भागच नव्हता, अस्तित्वातच नव्हता. मला आठवते अजून. 84 साली मुंबई सोडली आणि पुण्यात स्थायिक व्हावं लागलं. आणि त्याला माझ्या आईचं मेडिकल रिझन होतं. माझ्या आईला संधिवात होतं, 35-40 वर्ष. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही दमट हवेच्या ठिकाणी राहू टाका. ओके. ते आर्थरायटिस सारख्या आजारासाठी चांगलं नाही, रुमॅटॉइड आर्थरायटिस. आणि म्हणून आम्ही केवळ मुंबई सोडली नाही. तर मला नाही वाटत की मी मुंबई सोडली असते, कारण मग ते ठरलेलंच होतं. बाबा वॉज वर्किंग विथ अ बँक, आणि एक्सप्रेस टावर्स, नरिमन पॉइंट, बँक ऑफ इंडिया, एक्स बँक ऑफ इंडिया. ओके. त्यामुळे तसा ट्रान्सफरेबल जॉब होता, म्हणजे त्यांनी सांगितलं तर ते मिळाली त्यांना ट्रान्सफर पुण्याला. बट अदरवाईज हे जर झालं नसतं तर आय वुड हॅव बीन अ कोर मुंबईकर खरं तर. आणि त्या कारणाने पुणे जवळ करावं लागलं या कारणासाठी, आणि म्हणून मुंबई सुटली असं म्हणायला हरकत नाही. पण मुंबईतलं
जर जीवन जगलो असतो तर मी हार्डकोर मुंबईकर नक्कीच झालो असतो याची खात्री आहे. पण आता हे कामानिमित्त येणं जाणं होतच. आता पुन्हा 19 वर्ष मुंबईशी संपर्क येतो, इथे राहणं होतं, इथे काम करणं होतं. म्हणजे ज्याला आपण कर्मभूमी म्हणतो ना, तर ती डेफिनेटली कर्मभूमी ही. मग तुमचा जन्म कुठे? पुणे. ओके, जन्म पुणे, पुण्यानंतर मुंबईत आलो आणि मग पुन्हा पुणे, आणि मग पुन्हा पुणे, पुन्हा मुंबई असंही म्हणायला हरकत नाही. बरं, पण मग तुम्ही बालपणी कसे होतात? फार मस्तीखोर होतात काय? म्हणजे की म्हणजे आमच्या घरात बऱ्यापैकी शिस्तीचं वातावरण, त्यामुळे शिस्तीत वाढलो. आणि मी आता म्हटलं तसं की माझ्या आईचं आजारपण जरा लवकर सुरू झालं, आणि त्यामुळे मला जबाबदारीची जाणीव जरा जास्त लवकर झाली. त्यामुळे फार उडाणटप्पूगिरी न करता मी बऱ्यापैकी आपल्या घरात एक प्रॉब्लेम असला की आपसुकच एक जबाबदारी येते बघ, तो कुठल्याही स्वरूपाचा असो, म्हणजे एखाद्या फायनान्शियल सपोर्ट पासून ते एखादा माणूस आजारी असेल तिथपर्यंत. तर मला असं वाटतं की त्यासाठी हे मस्तीखोर वगैरे मला फारसं माझ्या वाट्याला आलं नाही. जेवढे काही ऑब्व्हियसली करायचो तेवढी करायचोच, पण जबाबदारीची जाणीव लवकर झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे शिस्तीत वाढलेला आणि जबाबदारी पुढे पार पाडलेला असं एक बालपण होतं. बिफोर कामाची सुरुवात करताना मी आजपर्यंत हा कोणाला प्रश्न नाही विचारला, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की किती फूडी आहात तुम्ही? खायला किती आवडतं, बनवायला किती आवडतं? बनवायला आवडतं. पुन्हा एकदा तेच म्हणेन की घरात परिस्थिती अशी आली की माझ्या आईला एका पॉइंट ऑफ टाइमला शी वॉज बेड रेडी. त्यामुळे तुला गंमत वाटेल की माझे वडील, माझी आई आणि ऑफकोर्स आई, पण माझे वडील आणि मी, आम्ही दोघे उत्तम जेवण बनवतो. म्हणजे माणसाने सांगावं काय हवंय. म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी हवी आहे का पिठलं भाकरी हवी आहे. भाकरी पोळी ऑब्व्हियसली येत नाही, पण इफ आय स्टार्ट डुईंग इट ते येणार मला, तेही माहिती आहे. पण मला असं स्पेसिफिकली वाटतं की पुरुषांना स्वयंपाक आला ना तर खूप मोठा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे बनवता बनवता फूड वॉज समथिंग विच वॉज मेडिटेटिव्ह. बनवताना खूप मेडिटेशन केल्याचा भाव निर्माण होतो. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वी पण म्हणतात ना की जी बाई बनवते ना जेवण, त्या बाईची मानसिक अवस्था काय आहे याच्यावरती अन्न कसं बनेल हे खूप अवलंबून असतं. राईट. घरातली बाई जर सुखी असेल, समाधानी असेल, तर ते सगळं त्या स्वयंपाकात उतरतं. म्हणून आपण म्हणतो ना की आपल्याला आईच्या हातचं का, तर त्याचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला की व्हाय नॉट आजी, व्हाय नॉट. ती करती स्त्री आहे त्या घरातली, आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिने जर हात लावला एखाद्या पदार्थाला तर तिच्या मनातनं तिची माया आणि काळजी आणि प्रेम हे सगळं त्या पदार्थात उतरतं, म्हणून ते चांगलं होतं. म्हणजे तुला गंमत म्हणून सांगतो, हे सगळे जे आमचे मित्र आहेत त्यांच्या बायका, त्यांना खूप प्रेशर येतं मी जर घरी जेवायला येणार असेल का. म्हणजे म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही मला सासू सारखं का फील देताय की सासूबाई जेवायला येणार तर जरा सगळं नीट कर म्हणून. सो डोंट डू दॅट. म्हटलं नाही, तू जेवायला आलास की आम्हाला फार मेटिक्युलस राहायला लागतो की याच्यात हे जास्त झालंय का, ते कमी झालंय का. एखादा किस्सा आठवतोय स्पेसिफिकली? नाही, वरचेवर जेव्हा मित्र मैत्रिणी सगळे एकत्र विथ स्पाउसेस जेवायला जमतो किंवा त्या जेवण इन्क्लुडेड असतं त्या भेटण्यामध्ये, कुठले जेवण म्हणजे डज नॉट मीन अ 3 कोर्स मील, काही म्हणजे अगदी चाट आयटम जरी असला ना तरी लोकांना प्रेशर असतं की अरे बापरे हा येणार आहे का, सगळं नीट आहे ना बघा. मी म्हंटल की ते तुम्ही उगीच स्वतःवरती घेतलेलं आहे. पण येस, आय लाईक गुड फूड, आय नो व्हॉट गुड टेस्ट इज, आणि आय लाईक फूड व्हेरी मच. खरं सांगायचं तर आपण सगळेजण आयुष्यात जी मरमर करतो ती 2 घास पोटात सुखाचे पडण्यासाठी जाते. आणि तेच जर जेवताना कोणीतरी चला चला लवकर जेवा म्हटलं नाही आवडत, कधी कधी इरिटेशन होतं. ते आय थिंक त्याचं कारण. जेवणाबद्दल आता तुम्ही म्हणालात, मला थोडंसं आता तुमच्या करिअरकडे वळायचंय की मी वाचलं की तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉयर म्हणून काम केलं आहे. बरं, पेशा हा म्हणजे लॉयर म्हणून वकिली आणि अभिनय कसं सूत जुळलं मुळात? नाही, ऍक्च्युली कला आणि करिअर असं आपण तसं बायफर्केट करू. ओके. कारण इयत्ता 4थीत असताना पहिल्यांदा स्टेजवर गायलो. इयत्ता 8वीत असताना रंगभूमीवरती पहिल्यांदा पाय ठेवला. 10वीला पहिलं बेस्ट ऍक्टर घेतलं शालेय लेवलचं.
पहिलं अवॉर्ड, ती पण एक आठवण खूप गोड आहे की पहिलं अभिनेता म्हणून जे अवॉर्ड मिळाला, जो पुरस्कार मिळाला, तो मिळाला सुलभाताई देशपांडेंच्या हस्ते. वा. आणि सुलभाताईंच्या आयुष्यातलं सगळ्यात शेवटचं काम त्यांनी माझ्या आईचं केलं होतं. सिरियल होती अस्मिता, झी मराठीची. येस, ती तर पाहिली त्या सिरियल. सो आय डोंट नो, दॅट वॉज अ सर्कल आय गेस. पहिलं अवॉर्ड. हा पहिलं अवॉर्ड ज्यांच्या हस्ते, त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं काम पण त्यांनी माझ्याच बरोबर केलं, आई म्हणून त्या रोलचं. सो ह्याच्यानंतर ऑब्व्हियसली माझा पिंड हा कलाकाराचा आहे हे कळलं, पण अजूनही काही फार फरक पडलेला नाहीये. लोक म्हणतात नाही का आपलं करिअर कर आणि मग काय तुला अभिनय किंवा इतर क्षेत्रात काय स्ट्रगल करायचंय तो कर. पण मला ते सगळं करत असताना तिथेच मला आईवडिलांनी सांगितलं की करिअर असू देत, कारण तो काळ अजून मागचा होता. बरोबर. जेव्हा डेली सोप्स चालू झाल्या होत्या ऑब्व्हियसली, आणि माझ्या घरच्यांची इच्छा होती की आय शुड सिक्युअर अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन. ओके. म्हणून मग BCom, LLB, LLM असं ते करत, आता करायचं काय ते करून, तर प्रॅक्टिस चालू केली. मग अशी यांनी विषय काढला कोणीतरी ढोलचा, तर काही नाही पुण्यात होतं, तर असाच अचानक एक दिवशी फोन आला आणि म्हणले, तेव्हा मी अमेटर लेवलचं नाटक करायचो पुण्यात, मुंबईची काही माहिती नव्हती. ओके. पण नाटक आपल्याला आवडतं आणि आपण कुठल्या तरी एका ग्रुपला जॉईन होऊन नाटक करायचं असं जनरल डोक्यात. अचानक एक फोन आला की अरे अरे असं तिकडे फिल्मचं शूटिंग चालू आहे. म्हणलं कुठे चालू आहे? पिंपरी चिंचवडला एक ते पॉलिग्रास हॉकीचं स्टेडियम आहे तिकडे. मला तोपर्यंत कोण प्रियदर्शन आणि कुठले त्यांचे फिल्म असतात मला काही माहिती नाही. गेलो, रिटेक वर रिटेक होत होते, ते अडकले होते, वैतागले होते. मला कोणी एका मुलीने मला फोन केला होता, सम कोऑर्डिनेटर फ्रॉम पुणे. मला तिचं आता नाव पण नाही आठवत. पण नंबर कुठून मिळाला? कारण मी सुदर्शन रंगमंच म्हणजे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या त्या ठिकाणी मी नाटक करायचो. ओके. सो तेव्हा सगळ्यांचा एक तो डेटाबेस नंबरचा होता की आपली कुठेही एक ऑडिशन असली की जाऊन ऑडिशन देणे, जनरल ट्रेंड आहे ना. तर त्या ह्याच्यातनं मला तिने फोन केला, मी गेलो आणि आय गेव द फर्स्ट टेक. ओके. काय होतं काम? फिल्म एक गुंडाचा रोल होता, आहे तो. आणि पण काय कोणता मूवी? ढोल. रितेश देशमुख वाला? रितेश देशमुख नाही, त्या 4 हिरो होते, राजपाल यादव, शर्मन जोशी, तुषार कपूर आणि कुणाल खेमू. ढोल. राईट. मी धमाल आणि ढोल कन्फ्युज झाले. ओके. धमाल हा बऱ्याच अलीकडचा पिक्चर आहे. राईट. ढोल. आणि मी तुला गंमत म्हणून सांगतो, तेव्हा मला का कोणास ठाऊक अजूनही आठवतंय की संध्याकाळी मला तो पुण्यातला पिंपरी चिंचवडचं ते शूट संपल्यावरती मला म्हणाले, तो चीफ एडी होता प्रियदर्शन सरांचा, त्यांनी मला बाजूला घेतलं, मला म्हणला, सर को आपका चेहरा बहुत पसंद आ गया, आप और 4 दिन हमारे साथ काम करेंगे क्या? मी म्हणलं काय विचारतात एवढे मोठे डिरेक्टर? तो म्हणलं हो. म्हणलं लेकिन वो मुंबई में. म्हणलं बॉस मुंबई में मेरे को मालूम नहीं कुछ, मेरा घरवर नहीं है मुंबई में. नाही वो आप टेन्शन मत लो, हो जाएगा. त्यांनी काहीतरी कुठेतरी गोरेगाव वेस्टला कुठलं तरी एक हॉटेल बुक केलं होतं एवढंच आठवत, कारण फिल्म सिटीत सेट लागला होता क्लायमॅक्स. सो ते पण तेव्हा सुद्धा त्यांनी मला अगदी व्यवस्थित ट्रीट करून आणि माझे सगळे. तो पहिला हिंदी चित्रपट? तो पहिला चित्रपट. ओके. पण तो परफॉर्म का चांगला झाला कारण की नाटक करत होतो, त्यामुळे ज्याला आपण अज्ञानात सुख म्हणतो ना, तसली कॅमेरा कॉन्शियस व्हायचं असतं हे माहितीच नव्हतं. गेलो, हे डायलॉग आहेत, ओके डायलॉग बोललो. नाटकामुळे तो एक आत्मविश्वास आणि त्या लोकांनाही ते माहिती असतं. बरोबर. नाटकातला माणूस आहे म्हणजे. नंतर आणि त्यावेळेस गंमत म्हणून सांगतो की मला नंतर, म्हणजे मी हे कधीच सांगतोय, याचा रेफरन्स सुद्धा का आठवतोय कारण की काहीतरी गप्पा मारताना तो चीफ एडी म्हणाला, नाही अभी इधर से हम लोग जयपूर जाएंगे ना, उधर नेक्स्ट फिल्म शूट. ती फिल्म होती भूलभुलैया 1. सो त्याच्या अगोदरची फिल्म होती. नाईस. असं ते पहिल्यांदा सुरू झालं हिंदीचं. सो टेक्निकली मी जर पहिला चित्रपट आयुष्यात कुठला केला असेल तर तो हिंदी केलाय. वाह. आणि पहिला मराठी चित्रपट केला चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित कदाचित नावाचा. दॅट वॉज द कमबॅक ऑफ अश्विनी भावे, सचिन खेडेकर, सदाशिव अमरापूरकर, असे ती एक खूप चांगली कथा होती आणि ऑब्व्हियसली चंद्रकांत कुलकर्णींचं दिग्दर्शन होतं. तर ते पुण्याच्या साईडला झालं होतं तेव्हा एक 2 दिवसाचं काम. सो दॅट वॉज माय फर्स्ट मराठी फिल्म. नाईस. तेव्हापासून सुरू.
असंभव मालिकेतला इन्स्पेक्टर वझलवार असो किंवा गुंतता हृदय असेल, कोडमंत्र मधले कर्नल असाल, प्रत्येक भूमिका खरं तर सर तुम्ही काय म्हणतो त्याला, प्रेक्षकांना बघताना पण काय होतं की एक ऍक्टर जरी असला तरी त्याच्यात ती वर्सॅटॅलिटी तो किती दाखवतोय हे देखील त्यांना बघायला तितकंच आवडतं. तर या भूमिका मुळात निवडताना तुम्ही ती कशी निवड करता, किंवा हाव यू चूज युअर प्रोजेक्ट, कोणताही प्रोजेक्ट असू देत, म्हणजे तुमचं ते काय पहिलं तुम्ही पाहता की ओके हे आहे सो मी ते एक्सेप्ट करतोय. लिहिलेलं कसं आहे ते बघतो आधी मी. हा. कारण लेखक खूप उत्तम असावा तरच त्याच्याकडनं लिहिली जाणारी कलाकृती ही चांगली असते. ओके. म्हणजे एखाद्या पात्राचा त्यांनी कितपत विचार केला हे कळतं. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगेन आता की Amazon वरती एक पंचायत नावाची सिरीज आहे. हो. 2 का 3 झाले, 3 सिरीज, 3 भाग आले. हो, 3 सीझन्स झाले. आता तशी सिरीज करणे खूप अवघड गोष्ट आहे. कारण आजकाल विकलं काय जातं, तर बोल्ड कॉन्टेंट विकला जातो, नाहीतर व्हायलन्स विकला जातो. ऍक्च्युअली सरप्राइझिंगली त्यात एक थोबाडात पण नाही मारलेली एका कॅरेक्टरने दुसऱ्या. इफ यू हो पाहिली मी. अवघड असते सिरीज. आणि मग तो सरपंच वेगळा उभा करणं, त्याची बायको वेगळी उभी करणं, त्याच्या आजूबाजूची 2-4 बरं पात्र लिमिटेड येतो तुमच्याकडे. किती पात्र आहेत? फार नाही आहेत सिरीज मध्येच, खूप कमी पात्र आहेत. पण ती काय त्यांनी गंमत केलेली आहे, ती जी गुंफली आहे आणि ती तिथल्या तिथे तिची फिरते. लेखकांनी खूप कमाल केली. आणि सेकंड मी म्हणेन खूपच मोठं उदाहरण देतोय, पण गेम ऑफ थ्रोन्स बघितली असेल. सांसा स्टार्क हे कॅरेक्टर त्यातलं मला भयानक आवडलं. म्हणजे जर मी स्त्री असेल तर मला सांसा स्टार्क करायचं. वाव. तू बघ ना, पहिल्या सीझनला जी एक मुलगी आहे, छान तिचे ब्लॉन्ड केस आहे, तिचं स्वप्न काय आहे, मला राजाची राणी व्हायचं, मी त्याच्या मुलांना जन्म देणार आहे. आयुष्य काही देत नाही ग तिला. आणि ऍट द एंड ऑफ द 8th सीझन ती कम्प्लीट 360 चेंज आहे बघ. आणि तो बिकम्स अ लेडी ऑफ इंटरफेल. आणि तो जो हिट प्रेक्षकांना पण बसतो की अरे मला लिखाण आवडलं. स्वप्नाळू मुलगी काय 8 सीझन मध्ये प्रवास दाखवलाय तिचा, म्हणलं ओ माय. आणि तिची धाकटी बहीण आर्या स्टार्क, हे 2 कॅरेक्टर्स मला भयानक आवडलेले कॅरेक्टर्स आहेत. मी लेखकाला म्हणजे हायेस्ट ऑनर. 8 सीझन एवढा विचार करणं एका कॅरेक्टरचा, ऍक्च्युअली इट्स नॉट इझी. मग कस लागतो अभिनय. आणि त्यातही प्रत्येक सीझन तितकेच ताकदीचे असणं. कारण बऱ्याचदा काय होतं, आता फॉर एक्झाम्पल आता जे अलीकडे एका चित्रपटाचा दुसरा भाग व तिसरा भाग, बऱ्याचदा असं होतं की पहिला जितका हिट झाला तितका कदाचित दुसरा आणि तिसरा हिट नाही होत, किंवा बऱ्याचदा ते कॅरेक्टर कनेक्टेड नसतात किंवा स्टोरी देखील कनेक्टेड नसते. तर त्याबद्दल काय वाटतं? आणि लेखकांवरून तुम्ही विषय काढला तर मला एक प्रश्न असा होता की म्हणजे बऱ्याचदा मी असं फार नोटीस केलंय की कथा चांगली असल्यामुळे ती कलाकृती चांगली घडते, दिग्दर्शन त्याचं चांगलं होतं, कलाकार त्यांचा अभिनय करतातच, पण तितकं लेखकांना फारसं काय म्हणतो त्याला, तितकं त्यांना मान दिला जात नाही, असं काही आहे का? असं मला नाही वाटत खरं सांगायचं तर. माहिती काय, चांगला कॉन्टेंट असतो ना, तो चांगलाच कॉन्टेंट असतो. तुला मुंजाचं उदाहरण द्या, खूप चांगली लिहिलेली फिल्म आहे, लिमिटेड कॅरेक्टर्स आहेत, पण प्रत्येक कॅरेक्टर तुझ्या लक्षात राहतं. बरोबर आहे. मी थोडंसं पाठीमागे जाऊन सांगेन की लेखकाला पहिलं त्या कॅरेक्टर मध्ये, तो जे पात्र लिहितोय त्यात माणूस दिसतो का. म्हणजे अमुक पात्र लिहिताना मला मोहन जोशी दिसले, ही पहिली स्टेज. ओके. आणि दुसरी स्टेज म्हणजे मला दिग्पाल म्हणतो, मला म्हणतो अजय दादा मला तुझा आवाज ऐकू येतो मी डायलॉग लिहिताना. वाव. ही इन्व्हॉल्वमेंट पाहिजे लेखकाची त्या कॅरेक्टर बद्दल. आऊसाहेबांचे डायलॉग लिहिताना मला ऐकू येतो मृणालताईचा आवाज मला लिहितानाच, ती असं बोलेल किंवा तू असं बोलशील, तुझी स्टाईल आहे बोलायची. तर तुला कॅरेक्टर पहिलं, म्हणजे फॉरगेट अबाउट मी आणि दिग्पाल, की दिग्पालने ठरवलंय की ही भूमिका याने करायची म्हणून सोडून दे, पण मी एक फ्रेश घेऊन बसतो तेव्हा मला कोणीतरी दिसलं पाहिजे ना त्यात, त्या पात्रात. कोणी दिसलंच नाही तर बरोबर त्या बरहुकूम तुझे डायलॉग्स टर्न व्हायला लागतात, असा माझा अनुभव आहे. जे मी लिखाण, जी
जी कलाकृती कागदावरती परफेक्ट लिहिलेली असते ना, ती कलाकृती हिट असते. म्हणजे मुंजा करतानाच मला असं जाणवलं होतं, वेन द स्क्रिप्ट वॉज सेंड टू मी पूर्ण स्क्रिप्ट वाचले. म्हणलं हे असंच्या असं जर झालं, हे जे लिहिलंय ते तसंच्या तसं जर झालं तर ही फिल्म छप्पर फाडून टाकेल. आणि समजा जर हे असं लिहिलेलं असं नाही घडलं तर याला फ्लॉप शिवाय दुसरं ऑप्शन, म्हणजे हे रिझनेबली डिड वेल अशी फिल्मच नाहीये. दिस वुड बी अ टोटल फ्लॉप किंवा हिट किंवा कम्प्लीट हे फाडून टाकणारी. आणि हिट झाली ती. हो, प्रचंड 100 हिट झाली. म्हणजे 118 काहीतरी आहे त्यांची. पण सर ती मराठी म्हणजे मला अचानक माझा प्रश्न आला डोक्यात की ती मराठी स्टोरी होती, आपल्या कोकणातली स्टोरी होती, तर तो चित्रपट मराठीत का केला गेला नाही, किंवा केला असता तर काय झालं असतं असं तुम्हाला वाटतं? झालं काहीच नसतं खरं तर. ती मुंजा कॅन बी अन एक्सेप्शन. वाय अन एक्सेप्शन? कारण की त्याला लँग्वेज बॅरियर नाहीये. हेच तू मल्याळम मध्ये करू शकतोस, हेच तू तेलुगू मध्येही करू शकतोस. कळलं का तुला? हॉरर बॅकग्राऊंड घेऊन म्हणतोय, ओके, नॉट मुंजा घेऊन. हॉरर. पण तो विषय मराठीतला होता म्हणून तो मराठीतच करायला पाहिजे असं काही मला तरी ती स्क्रिप्ट करताना असं काही वाटलं. ठीक आहे. आणि त्यात खूप म्हणजे त्यांनी खूप क्लेव्हरली ती लिहिली होती की ती बरोबर माझं जे कॅरेक्टर आहे बाळू, अरे तुमच्या अंगात त्याची जी वहिनी आहे ती त्यांनी बरोबर पंजाबी दाखवली. सो तो एक कनेक्ट त्यांनी का केला असेल किंवा काय, आणि मग त्यांनी त्याचं रिझनिंगही दिलं की भावानी मुद्दामून पंजाबी बाईचे लग्न केलं होतं, मग त्याचा मृत्यू झाला. आणि ते जे कॅरेक्टर तसं ते आय थॉट की त्यांनी ती कलाकारांची म्हणण्यापेक्षा पात्रांची गुंफण खूप छान केली. आणि मग त्याला मज्जा आली. आणि मग काय म्हणूयात, द बिगेस्ट पार्ट वॉज मुंजा जो क्रिएट केला गेला तो. त्यामुळे आणि लहान मुलांनी खूप पाहिला पिक्चर. एक्झॅक्टली. आणि घाबरले नाही पाहिला असेल पण पाहिला नाही. मी जेव्हा पाहायला गेले तेव्हा लहान मुलं ओरडत होती, पण त्यांनी आनंदाने पाहिलाय. खूप सुंदर बॅलन्स होता सिनेमाचा, कॉमेडी आणि हॉररचा. हा बॅलन्स साधता आणि त्यातही सर उगाच ते म्हणजे जस्ट बिकॉज त्याच्यामध्ये कपल आहे म्हणून त्याच्यात उगाच तो प्रेमपट किंवा ते एक कुठेही त्यांनी घातलं नव्हतं, एक्सेप्ट एक गाणं. आणि ती आणि दॅट वॉज अ ड्रीम सिक्वेन्स. हो. आणि त्यांनी ती मर्यादा कधी आय डेफिनेटली हॅव अ हाय रिगार्ड्स फॉर आदित्य सर पोद्दार. आम्ही आधी पण एक काम केलंय एकत्र, वेब सिरीज केली होती पूर्ण. आणि जेव्हा आदित्यकडे ही फिल्म आली आणि बाळू काका त्यांनी वाचलं आणि तो पूर्ण क्लायमॅक्सचा पार्ट, दिस आय थॉट की मी म्हटलं ही कास्टिंग साठी तुला 100 पैकी 100 देऊ. तो म्हणला अरे हो ना यार, मला काय काका खूप मिळतात, ऍक्शन कोण पुल करत. बरोबर. शेवटची जी ऍक्शन आहे ती सगळी खरी करावी लागते. बरं, इट वॉज अ प्रॉस्थेटिक ऍक्शन. म्हणजे मला 2-2.25 तास लागायचे तयार व्हायला त्या मुंजाच्या गेटअप मध्ये यायला, आणि त्याच्यानंतर रिग लावून मला ऍक्शन पुल ऑफ करायची. सो म्हणजे आय डेफिनेटली से की मुंजा मधला बाळू काका वॉज वन ऑफ द टफेस्ट रोल्स इन माय करिअर. येस. म्हणजे बघताना तरी असं वाटत नव्हतं, पण आज तुम्ही म्हणताय म्हणजे ह्याहून फिजिकल लेबर खूप होता. ओके. एस्पेशली प्रॉस्थेटिक्स करायला 2-2.25 तास, काढायला पाऊण तास, आणि तो केल्यानंतर ते डेंचर्स वगैरे लावून ऍक्शन करणं अवघडून बसतं. म्हणजे इट इज अ फिजिकली डिमांडिंग रोल. इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग, पण मजा आली. म्हणजे ते करताना पण मला मजा आली आणि आय वॉज व्हेरी हॅपी दॅट द फिल्म वॉज अ बिग हिट. बरं, तुम्ही मला एक हे होतं की तुम्ही शुभंकर होती मालिका जी 2010 मध्ये आली होती, तर काय म्हणतात त्या काळातल्या मालिका ना खरं एकतर बघाव्याशा वाटायच्या जेन्युइनली फॅमिली सोबत बसून, प्लस वेगवेगळ्या वाहिन्यांवर मालिका विविध सुरू असल्या तरी पण वेगवेगळा कॉन्टेंट होता. त्यातला ही एक होती की एक 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 कुटुंबाची कथा, बाकी त्यात असं काही फार नव्हतं. पण आता कुठेतरी मुळात त्या मालिकेच्या काही विशेष आठवणी, आणि आता जॉईंट फॅमिली किंवा आता कुठेतरी तिची जॉईंट फॅमिली किंवा ती जी चौकट आहे ती कुठेतरी जरा लांब होत चालली असं वाटतं का? मी तुला पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर देतो एका वाक्यात, आणि मग नंतर मी तुला त्या शुभंकर होती किंवा त्याच्या आधीच्या आठवणींकडे सांगतो, त्याच्याबद्दल सांगतो. आत्ताचं काय झालंय माहिती का, टेलिव्हिजनचा प्रॉब्लेम. आत्ताचा टेलिव्हिजन हा खूप बाळबोध झालाय, कारण दे ओनली हॅव व्हाईट अँड ब्लॅक ओके इन कॅरेक्टर्स.
बरोबर. म्हणजे व्हॅम्प म्हणलं की काळी साडी, स्लीवलेस ब्लाउज, काळ्या रंगाची नागाची टिकली लावली की की झालं व्हॅम्प झाली. त्यात काय एवढं? असं नसतं. वैचारिक दृष्ट्या. नाही, प्रत्येक वैचारिक माणसात चांगलं आणि वाईट असतं ना. एखादा माणूस तुला काही तुझं काही वाकडं नाही केलं तरी हा. तुला एखादा माणूस आवडत नाही, हो का नाही? हो. जेव्हा असं होऊ शकतं आयुष्यात की तुला ते खरंच त्या माणसाला भेटतेस आणि नंतर वाटतं की अरे उगाचच आपल्याला या माणसाबद्दल गरज होता. अच्छा आहे. हा. पण उगाचच एखादा माणूस आवडत नाही म्हणजे तू वाईट आहेस का? नाही. तुला तो माणूस आवडत नाही म्हणून नाही. आणि तुला एखादा माणूस पार सगळं करून तो तुला दुर्लक्ष करतोय तुझ्याकडे तरी तो तुला आवडत असतो. हेही तितकंच खरं आहे. बरोबर. सो प्रत्येक माणूस हा 100% व्हाईट और ब्लॅक नसतो. ही जी ग्रेची शेड आहे, दीज आर कॉल्ड ग्रेज. राईट. ही ग्रेची शेड वादळवाट, शुभंकरोती किंवा आभाळ माया हो. या सिरीज मध्ये होती. एक कॅरेक्टर, एक बाई, ती वाईट नाहीये, ती मधनच हालते बघ. आपल्या घरात असतं तशी कॅरेक्टर. हो हो हो. सो त्यांनी ते रिअलिस्टिक याला उतरवलं होतं की एक नणंद असते जी आहे ती एरवी मदतीला तुला 10 दिवस डबा पाठवेल, पण एखाद दिवशी काय तिचं टाळकं सरकतं की ती काहीतरी विचित्रच वागते तुझ्याशी. दॅट डज नॉट मेक हर बॅड. पण असा कॉन्टेंट पूर्वी खूप चालायचा, तो बघायचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तो परफॉर्म करायला लागायचा, असं लिखाण व्हायचं. राईट. मी तुला 2 उदाहरण देतो, शुभंकरोती एक आणि असंभव त्याच्या हो. आधीच. असंभव मध्ये माझ्या वाट्याला नाही, परंतु मी असे सीन्स खूप बघितलेत की जे आनंद अभ्यंकर आणि अमिताताई खोपकर मध्ये व्हायचे, विच वर इमोशनल, हायली इमोशनल. परफॉर्मन्स का सीन. आता ये 4 डायलॉग बोल, मजा नाहीये. म्हणून आता कदाचित त्यांना असं वाटलं असेल आभाळ माया पुन्हा त्या सगळ्या लोकांना एकत्र आणून. सी दॅट इज दॅट अंडरलाईन्स द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट प्रोजेक्ट. की बरोबर. इतक्या वर्षांनंतर ऍटलिस्ट तुम्हाला त्याबद्दल काहीतरी एक स्मरण आहे. सो असंभव मध्ये आय हॅव हाय रिगार्ड्स फॉर संगीत कुलकर्णी. संगीत दादा इज द पर्सन हू मेड मी स्टँड. असं मी इन कॅमेरा सगळ्यांनाच सांगू इच्छितो की तो माझा गुरु आहे, तो आयडॉल आहे, की त्यांनी मला उभं केलं असंभव या मालिकेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी मला शुभंकरोतीसाठी विचारलं तेव्हा मी म्हटलं कसला रोल आहे? तो म्हटलं काळजी करू नको, मी तुला इन्स्पेक्टर देणार नाही. कारण असंभव नंतर काय झालं होतं, आय थॉट आय प्लेड दॅट रोल लिटिल टू वेल का काय मला माहिती नाही. तशाच पद्धतीचे त्या पद्धतीत तशाच कुठले ते इन्स्पेक्टरच आले ना. आणि मग प्रॉब्लेम व्हायला लागला मला की माझा तो स्वभाव नाही, मला प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं दे ना करायला. काहीतरी असं सुद्धा करायला आवडेल मला कॉमेडी, पण दे ट्राय कर काय होईल. नाही येत तुला, नाही येत कॉमेडी, ओके तपासून तर बघतो ना यार सगळ्या गोष्टी येते का नाही. कधी कधी आपण केवळ तपासून न बघितल्यामुळे आपल्याला कळतच नाही की आपल्याकडे हे होतं. राईट. असं कोणतं तुम्हाला तुमचं स्वतःच कळलं? हा, असं ते त्या ह्याच्यात मला असं वाटलं की म्हणून मी म्हणते की मी त्याला अजूनही इतका मानतो का गुरु म्हणून, की तो टाईपकास्ट नाही करत. अजय पुरकरने उत्तम रोल केलाय, चला पुढच्या सिरियल नाही. त्यांनी मला खूप सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल अशा त्या घराण्यातल्या जावयाचा रोल दिला शुभंकरोतीमध्ये. पण ही मेड मी परफॉर्म. बरोबर. म्हणजे ही ऍक्च्युअली ट्रेंड मी. ऑन जॉब ट्रेनिंग म्हणतात बघ, आपल्याला प्रत्येकाला असतं तसं. तो करता करता की हे तू का वाक्य बोलतोयस लक्षात येत आहे का तुझ्या, यांनी काय होणार आहे हे लक्षात येत आहे का तुझ्या, इतकं समजून सांगायचं. मला नाही वाटत आता असं काही. आता मे बी हा तुम्ही म्हणाला तसं हे डायलॉग आहेत, हा सीन आहे. कारण काय होतं ना, दिस इज ऑल मॅनिप्युलेटिंग द ऑडियन्स. काय दुर्दैवाने काय होतं माहिती का, संध्याकाळी एखादी आजी परातीमध्ये गवार निवडत बसलेली असते आणि तिच्या समोर एक टीव्ही नावाचं यंत्र असतं, त्याच्यावरती 4-5 पात्र इकडनं तिकडे जात आहेत, ते काहीतरी बोलतायत, त्याच्या पलीकडे तिचं त्या पात्रांची कनेक्शन नसतं. राईट. चलचित्र आमची आई म्हणायची की चलचित्र काहीतरी चालू पाहिजे डोळ्यासमोर, हलतंय काहीतरी. बऱ्याच वेळा असं होतं की लोक जेव्हा एकटे असतात तेव्हा कोणीतरी घरात आहे याचा एक अनुभव देण्यासाठी लोक टीव्ही लावून बसतात. मग ती एंटरटेनमेंट लेवलला राहतच नाही. देर इज नो वन टू बी एंटरटेन बिकॉज पीपल आर नॉट टेकिंग यू सिरियसली, युअर ऑडियन्स. बरोबर. म्हणून खूप लोक सिरियल आता बघत नाहीत किंवा देर इज अ क्लास विच वॉचेस द सिरियल.
पण टेंटू ना सर, पण आय विल टेल यू वन्स अगेन की जर पुन्हा एकदा तसं आलं तर लोक बघ नक्कीच 100%. मी मध्ये आय डोंट नॉर्मली कॉमेंट ऑन सोशल मीडिया, पण हा. मध्ये मला राहावलं नाही की मी म्हणले कुठे गेली अशी लोक यार हे सगळं लिहिणारी, ज्यांनी आभाळ माया लिहिली, ज्यांनी वादळवाट लिहिली, अग्निहोत्र, राजा शिवछत्रपती, स्टार प्रवाह लॉन्च्ड विथ दीज 2 सिरियल्स. आय रिमेंबर, कारण आय वॉज अ पार्ट ऑफ राजा शिवछत्रपती. लिहिलं तर 100% मला, म्हणजे त्या आठवणी, मी म्हणून म्हणलं ना की संगीत दादाच्या सगळ्या आठवणी तुझ्या प्रश्नामुळे माझ्या ताज्या झाल्या, की तू बसून सांगायच राजे तू का बोलतोयस हे तू विचार केलायस का? अनेक वेळा माझं असं आत्ताच्या सिरियल्स मध्ये काम करताना समोरच्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसच्या डोळ्यात बघितलं ना की मला कळतं की हे डायलॉग बोलतायत, पण हा डायलॉग त्याच्या मेंदूपर्यंतच गेलेला नाही, ब्लँक बोलतायत ते शब्द येतात ना, म्हणजे त्याचा विचारच नाही, सो दे आर कम्प्लिटली ब्लँक. की हे तुला कळलंय, प्रोसेस असते ना. बरोबर. आपण इथे काहीतरी विचार करतो आणि त्याचं रिफ्लेक्शन सर अभिनयात येतच की मला कळलं नाहीये, मला हे दिलेत प्रश्न, हा हे विचारायचे, पण मला त्याच्या मागे पुढे किंवा मला तो बॅकग्राऊंडच माहिती नसेल तर ते माझ्या प्रश्नांतून किंवा ते माझ्या त्या डायलॉग डिलिव्हरीतून पण कळून येतं. सगळंच आहे. आणि अत्यंत स्पेसिफिकली मी सांगतो की हल्लीचे जे नटी येतात ना, दे लॅक अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन ऑर अ ग्रॅज्युएशन. नाट्यशास्त्र शिकलं पाहिजे. तुम्ही कॅमेरा समोर करा किंवा लाईव्ह ऑडियन्स समोर करता, तुम्ही नाटकच करताय ना. बरोबर. मग तुम्हाला ते शिकायला नको? म्हणजे तुम्ही रंगभूमीवरती पाय ठेवणार तर तुम्ही नाटक शिकणार, तुम्ही टेलिव्हिजन समोर टेलिव्हिजन कॅमेरावरती येणार असेल तर तुम्ही नाटक शिकायचं नाही, असं कसं होईल? लॉजिक नाही याला. नाहीच आहे. यू हॅव टू बी अ ट्रेन्ड ऍक्टर. मग जे आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये पण कॉमनली विचारता, मग तुम्ही ह्याच्यातही काम करता, त्याच्यातही काम करता, मग तुम्हाला कुठलं माध्यम जास्त चॅलेंजिंग वाटतं? हा प्रश्न तुम्ही विचारता ना कलाकारांना, की तुम्ही थिएटर पण करता, तुम्ही वेबसिरीज पण करता, तुम्ही हिंदी चित्रपट पण करता, तुम्हाला काय जास्त हे वाटतं? ह्याचं उत्तर आहे की मला सगळं सारखंच आहे. माझं मी कलाकार आहे, फाउंडेशन आहे ते माझं काय आहे, मी ऍक्टर आहे. बरोबर. एम आय अ साऊंड ऍक्टर, एम आय अ टेक्निकली साऊंड ऍक्टर अँड अ ट्रेन्ड ऍक्टर. हा, सगळं काही शिकता येत नाही, पण शिकायची इच्छा मात्र लागते. आणि शिकलेलं कधी वाया जात नाही. आणि इट इज, म्हणजे मी तुला अनुभवाने सांगू शकतो की इफ यू आर अ ट्रेन्ड अँड टेक्निकली साऊंड ऍक्टर, ते खूप फायद्याचं ठरतं वेन यू डू अ प्रोजेक्ट. तुला कॅमेरा कळायला लागला, तुला लाईट कळायला लागले, तुला लेन्स कळायला लागले की तुला कळतं काय चाललं, कसं दिसणार. बरोबर. आता काय होतं ना, दुर्दैवानी सोशल मीडियाच्या लाईक्स साठीच जे आहे ना, ते थोडस जरा गडबड होईल असं मला वाटतं. कारण त्याचं ड्युरेशन छोटं आहे, 30 सेकंद नाही, पॉप्युलॅरिटीच ऑल्सो. ओके, पॉप्युलॅरिटी वाईज ऑल्सो खूप दिवस नाही टिकत ना. कसं टिकेल? आणि माणसं विस्मरणात जातातच ना. हा, म्हणजे मी रील करून कॅन आय चॅलेंज समवन लाईक विक्रम काका गोखले? नो, नेव्हर. मग त्यांनी काय केलं? त्यांनी कारकीर्द निर्माण केली. ती कारकीर्द निर्माण करण्याची तुमची विजन पाहिजे. सिरियल के बाद सिरियल मिलने ही वाला है. चला, आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज किती तयार झाल्या जातात, पण चांगल्या अपॉर्च्युनिटीज येणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कलेक्टिव्ह एफर्ट आहे. म्हणजे मी एकट्याने उरबडवून काही होत नाही, त्याला सगळा हे लागतं. वेन वी टॉक अबाउट सच सिरियल्स, आय एम 100% शुअर की देर वॉज अ टीम who had listened to the plot, कॅरेक्टर्स कशी झाली, ती डेव्हलप कशी होत गेली, आता पुढे स्टोरी कशी जाणार आहे. एक पडद्याच्या मागे काम करणारी टीम असेल ना चॅनल मधली, बरोबर, म्हणजे याचा अर्थ ती पण माणसंच आहे, त्यांनीच अप्रूव्ह केली. मग आता ती अप्रुव्हल्स का नाही? राईट. तुम्हाला काय म्हणायचं, असं लेखक नाही आहेत? मला नाही वाटत. थोडस जरा शोधावं लागतं, शोधलं सापडतच. बरं, मग आता तुम्ही राजा शिवछत्रपती या मालिकेचा उल्लेख केला, तर हळूहळू मला थोडं ऐतिहासिक पटांकडे यायचं होतं. तर माझा पर्सनल एक होता, मे बी तुम्हाला ह्याच्या आधी बऱ्याच जणांनी विचारला देखील असेल, पण पावनखिंड ह्या चित्रपटामध्ये
तुमचा आपण ऑफ कॅमेरा ऍक्च्युली बोलत होतो की तुमचा आवडता सीन कोणता होता तो एक. आणि एक होतं ना की जेव्हा आपण तो ऐतिहासिक पट किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो काळ आपण उभा करतोय, तर त्या काळात आपण ते स्वतःला पाहणं किंवा तो जगणं, ती काय फिलिंग असते? आणि ते खिंडीत शूट करताना काही अनुभव किंवा एक म्हणतो ना, एक आपल्याला ऊर्जा मिळते, एक 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 ती पॉझिटिव्हिटी असते किंवा एक त्याबद्दल काय सांगाल? थोडासा अभ्यास एखाद्या विषयाचा जेवढा आपण खोल करत जातो ना, तेव्हा त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहेत त्या हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतात. म्हणजे परवा मी कोणाला तरी बोलताना सांगितलं की अफजल खान वध हा आपल्या हिंदू किंवा हिंदूंच्या रक्षणासाठीचा खूप मोठा क्षण होता बरं. आपण फक्त 10 नोव्हेंबर साजरा नाही करायचा ज्या दिवशी अफजल खानाला फाडला. त्या दिवशी जर महाराजांना काही झालं असतं ना, तर काय झालं असतं फक्त याचा विचार करा. बरोबर. इट वॉज अ व्हेरी बिग डे. इट वॉज अ व्हेरी बिग ब्लेसिंग. आई जगदंबेची देणगी येते की राजा वाचा. म्हणजे इनफॅक्ट फाडलाच शत्रू आमच्या राजाने. पण या सगळ्या गोष्टी करता करता लक्षात येतं की आजूबाजूची माणसं काय होती यार. म्हणजे उल्लेख असे आहेत किंवा निनाद काकांची लेक्चर्स इतकी ऐकतो मी किंवा त्याची पुस्तकं. ह्युमनली इम्पॉसिबल आहे की आदल्या दिवशी झाडावर चढलेलं मराठा सैन्य हे 14 तास झाडांवर होते. काय शारीरिक नैसर्गिक क्रिया तर असते की नाही शरीराची. नाही ना, 14 तास हल्ले नाहीत कोण. कारण 14 तासात एक जरी हल्ला असता ना तरी संपलं असतं प्लॅनिंग. ही इंटिग्रिटी. या गोष्टीतनं शिकायचं काय? म्हणजे मध्ये मला कधी कधी काही यांना अनुभव येतो ना इंटरव्ह्यूज ना, तर ते विचारतात की ते सिंहगडाच्या स्वारीत त्या रणसंग्रामात ऍक्च्युली 500 लोक नव्हते गेले सुभेदारांबरोबर, 360च गेले होते. म्हटलं त्यांनी शौर्य कमी होतं का? आम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते समजून घ्या ना. असतील 360. शौर्य बघा. हा प्रश्न विचारलाय. हो. मग ते नक्की 360 होते का 500 होते? अरे पण त्यांनी काय करून ठेवले ते महत्वाचं आहे. मी तेच सांगितलं त्याचं आय हॅड टू गिव्ह दिस आन्सर की अरे यांनी आम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते बघा ना यार. 360 लोकांचं शौर्य नाही का मग? की जे मेले, जे पावनखिंडीत 300 बांधल उभे राहिले त्यांचं शौर्य नाहीये. शौर्यच असतं. दॅट इज व्हॉट वी आर ट्राइंग टू गिव्ह थ्रू अष्टक. राईट. संस्कार म्हणजे काय असतो? आता दुर्दैवाने काय होतं की आयडॉल नाहीये माझ्याकडे. तरुण पिढी कोणाला आयडॉल मानते? कोण आहे आयडॉल सांग ना. की मला हे व्हायचं. मैं अटल हूं सारखी फिल्म आता रवी जाधवनी दिग्दर्शित केली, पंकजींनी काम केलं अटलजींचं. आणि आय हॅड द प्लेजर ऑफ प्लेइंग ओनली फॉर वन सीन. पण मी हो म्हटलं होतं कारण रवी वॉज इन्सिस्टिंग की नाही डॉक्टर हेडगेवर तूच कर. मला त्याकडे पण यायचंच होतं. अटलजींसारखी पर्सनॅलिटी कोणामुळे प्रेरित झाली? डॉक्टर हेडगेवार. आज तू कोणामुळे प्रेरित होतं असं जर प्रश्न विचारला तर काय उत्तर देईल तो? बरं, ते असं काही नाव घेतलं तर मारतील. सो तिकडे पहाडापेक्षा मोठे हिमालयाहून मोठ्या स्टेचर्सची लोक होती की ज्यांच्यामुळे मला हे असं व्हायचंय. होईन का नाही माहिती नाही, मला या रस्त्यावर चालायचंय. किमान तो थॉट डोक्यात येणं. अटलजींना माहिती होतं की ते अटलजी वाजपेयी होणार आहेत. त्यांना हे माहिती होतं हे डॉक्टर हेडगेवार मला ह्यांना फॉलो करायचंय, हे करेक्ट आहे. पुढे माहिती होतं त्यांना. नो वन. इतिहास निर्माण करणाऱ्यांना माहिती नसतं ते इतिहास निर्माण करतायत. राईट. सचिन तेंडुलकरला माहिती नसतं 100 सेंचुरीज मारणार होते. ही लव्हज क्रिकेट. ते त्याच्या शॉट्स कडे बघून कळत. काय बघायचं या लोकांकडे, काय रे याच्यात. मी काय म्हणतो की तेंडुलकर स्ट्रेट ड्राईव्ह मारतो, ब्रायन लारा पण मारतो, राहुल द्रविड पण मारतो, गांगुली पण मारतो. का? तोंडातनं दात का निघते प्रत्येक स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्हला तेंडुलकरच्या? काहीतरी आहे, मान्य करायला पाहिजे. ते आयडॉल्स आता नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो ना.
ते आयडॉल्स जेव्हा निर्माण होतील ना तेव्हा सगळ्या गोष्टी, तर त्या ऐतिहासिक भूमिकांमधनं मी जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी माणूस शोधण्याचा प्रयत्न, द मोर ह्युमन. ऐतिहासिक भूमिका खूप गमतीशीर असतात खरं सांगायचं. हो, कारण की काय ना, ऐतिहासिक भूमिका काहीतरी उगाच अंगावरती उसना अवसान घेऊन तुम्ही परफॉर्म करायला गेल की ते खोटं वाटतं. बाळासाहेब असं म्हटलं की ते खोटं वाटायला. ती पण माणसं होती नॉर्मल. सुभेदार मध्ये तर म्हणतात प्रत्यक्ष जगदंबा वाढाया आली, हे त्या माणसाचं फिलिंग आहे त्या माऊलीबद्दलचं. बरोबर. तर तो माणूस शोधा ना. म्हणून मी म्हटलं की पावनखिंड मध्ये माझा सगळ्यात लाडका सीन आहे त्या दोन भावांचा. दॅट इज द इमोशन. प्रेशर आलं नसेल, असणारच यार, एवढी मोठी जोखीम स्वराज्याची, आणि जी केवळ फक्त आपल्यावरची जबाबदारी आहे, आणि ही जबाबदारी घेणं आहे, ही टाकलेली जबाबदारी नाहीये. बरोबर. की नाही मी असताना त्यांच्या केसाला धक्का लागला, सो ही जबाबदारी, टाकलेली जबाबदारी पार पाडतोच की माणूस, पण स्वतःहून घेतलेली जबाबदारी की मी त्यांना काही होऊ देणार नाही. आणि जेव्हा ते भावाशी बोलतात की मी विचार करतोय तो राजांचाच विचार करतोय, आणि मग म्हणून मला दिग्पालला 1000 आउट ऑफ 100 मी हे बोललेलो आहे त्याला. म्हणलं सगळ्यात भारी सीन लिहिलायचं. एवढ्या सगळ्या रणधुमाळीत दोन भावांचा संवाद झाला नसेल, हे काय रे बाबा, काय वाटतंय, कसं आहेस, आणि ते खूप नॅचरल आहे. ही इमोशन टिपली पाहिजे. राईट. आणि मग माणूस म्हणून, आणि इतर गोष्टी ज्या मी आता आयडॉलच्या संदर्भात बोललो ना, आयडॉल्स का नाही आहेत, कारण त्याग, शौर्य, इंटेग्रिटी, निष्ठा, आणि ह्या सगळ्या ज्या अत्यंत दुर्मिळ झालेल्या गोष्टी ह्या त्या लोकांमध्ये. आणि चौथी आहे इनोसन्स. तानाजी मालुसरेंचा रोल बघ अष्टकातला माझा. पहिल्या सिनेमापासून म्हणजे फत्तेशिकस पासून मी तानाजीरावांचा रोल करायला सुरुवात केली. आय हॅव ऑलवेज लाईक द इनोसन्स ऑफ द कॅरेक्टर. हा मी शोधलेला त्यांचा इनोसन्स. इनोसंट आहे तो माणूस. म्हणून शेर शिवराज मध्ये ते ढसाढसा रडतात तलवार चालवल्यावर. हा इनोसन्स आहे त्या माणसाचा. माणूस म्हणून, कलाकार म्हणून तुम्ही काहीतरी एक व्हिज्युअलाइज करता का नाही, ते खूप इनोसंट असणार. कोणी नाही करत असं, मुलाचं लग्न सोडून गड घ्यायला जातो. इनोसंट पर्सन कॅन डू दॅट. पण तो मी बिल्ड करत आणला. दुसऱ्या पिक्चर मधनं चौथ्या पिक्चर पर्यंत, पाचव्या पिक्चर पर्यंत हा विचार केला गेला पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्हाला ही आयडॉल्स खरंच मोठी आहेत असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा मग तुम्ही ते रोल आलेले निभावू शकता. बरोबर. आणि म्हणून द मोर यू मेक इट ह्युमन, द मोर इट रिचेस. राईट. ते लाऊड करायला गेलं नाही, गरज नाही. जिथे पाहिजे तिथे अग्रेशन, जिथे नाही तिथे नको. ते खूप अति होऊन जातं आणि ते कळतं, तरच ती एकरूपता साधता येते. राजा शिवछत्रपती मध्ये मला खूप प्रेशर होतं, कारण की दॅट वॉज माय फर्स्ट हिस्टॉरिकल रोल एव्हर. बरं, त्यातनं प्रतापराव गुजरांचं समोर डॉक्टर अमोल कोल्हे सारखे ऍक्टर. अप्रतिम काम, अप्रतिम. म्हणजे काय सीन्स व्हायचे माझ्या. त्या रोलची एक गंमत तुला सांगतो. माझा खूप जवळचा मित्र गुणेश पुरंदरे, ज्याच्याकडे मी हॉर्स रायडिंग शिकलो आणि ते नंतर करत राहिलो. तर गुणेश एक दिवशी, आम्ही सकाळी रायडिंगला भेटायचो पुण्यात, 2 तास मी रपेट मारायचो. तर मला एक दिवशी अचानक, तेव्हा माझं एपिसोड्स टेलिकास्ट व्हायला सुरुवात झाली होती. आणि गुणेशने मला बोलवलं आणि म्हणले बाबासाहेबांनी बोलवलं. माझ्या पहिला छातीत धडधडच म्हणलं, अरे बाबासाहेब पुरंदरेंनी बोलवलंय म्हणजे याचा अर्थ त्यांनी तो रोल बघितला असणार. आणि पहिलं मनात काहीतरी वाईटच येतं ना, की अरे बाबा, काय पहिलाच रोल होता ऐतिहासिक, आपल्याला माहिती नसतं कसं करायचं. गेलो भेटायला त्यांना. दाराबाहेर चप्पल काढताना म्हटलं बाबासाहेब येऊ का? या राव म्हणाले. बसले समोर, पाया पडलो त्यांच्या समोर, बसलो. पहिल्यांदा 2 मिनिटं काही बोलले नाही. नंतर मला म्हणाले, काय म्हणे, इतिहासात हे जे मोठमोठाले युद्धवीर झाले, बाजीप्रभू असतील, तानाजीराव मालुसरे असतील, मुरारबाजी देशपांडे असतील,
किंवा जिवाजी महाले असेल, शिवा काशीद असतील, या सगळ्यांची कुठे ना कुठेतरी ना दृश्य स्वरूपात त्यांचं हे आहे, त्यांची आठवण आहे. बाजींचा पुतळा आहे पन्हाळ्यावर, सो अच्छा असे होते का, तुला दिसतं प्रतापराव गुजर ह्या एकमेव माणसाचं असं काहीही नाहीये म्हणाले. आणि देन तुम्ही केलं. तर ते मला म्हणाले की हा एक माणूस म्हणे असा आहे की काय म्हणे, माझ्या मनात प्रश्न यायचा की हा माणूस कसा असेल, कशी देयष्टी असेल, कसे बोलत असतील. मी तुमचे बघतोय एपिसोड, तुमचं काम बघून मला वाटलं की प्रतापराव गुजर माणूस असेल तो असाच असेल. त्यानंतर मी पुन्हा माझी ऐतिहासिक भूमिका कोणाही कडनं तपासून घेतली नाही. वा, मला ISI मार्क मिळाला. मी इमॅजिन करते ते की काय संवाद असेल तो तुमच्यातला. पहिले 2 मिनिटं ते काही बोललेच नाही, माझ्या समोरच्याच कोचावर बसले होते आणि त्यात तुम्हाला लाखो प्रश्न आले असतील, नेमकं काय बोलायचं काय नाही, म्हणजे मी आपला असा जीवाचं कान करून काय बोलणार आहेत ते ऐकत होतो. अँड देन ही कॉम्प्लिमेंटेड मी अशी सुरुवात करून की या सगळ्या लोकांना मी बघितलंय, आपण कोणीच नाही बघितलेलं, पण निदान त्यांचे पुतळे, तैलचित्र, शिलालेख सोडला तर प्रतापरावांचं काहीच नाही. आणि मला आवडलं ते, तुम्ही छान उभं केलंय. वा, तेव्हा मी हुश गेलो. आणि ते मी योग्य मार्गावर आहे. बरोबर आहे, आपण ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स कडे बघतो आहे ऐतिहासिक, हे बरोबर बघतोय. काय बघायचं त्या कॅरेक्टर, सो इंडिव्हिज्युअलिटी त्या कॅरेक्टरची आणि त्यांचं रिलेशन राजांशी, आऊसाहेबांशी, स्वराज्याशी, दिलेल्या कामगिरीशी, मग तुमचं ते पात्र पूर्ण होतं. बरोबर, नाही तर पॅची वाटतं मध्येच असं मध्येच तसं. आणि तिसरी गोष्ट अभ्यास भाषेचा तो असलाच पाहिजे. त्याच्यासाठी वाणी संस्कार. अजूनही महिन्यातले 3 दिवस आम्ही सगळे सिनियर ऍक्टर्स आमच्या गुरुजींकडनं शिकतो. लर्निंग शुड नेव्हर स्टॉप. काय चुकतंय, कुठे अजून बेटर कुठे करताय, आम्ही 3 दिवस शिकतो. 3 दिवस रोज 3 तास शिकतो, 9 तास महिन्यातले आम्ही शिकतो की काय अजून कसं बेटर करता येईल रे, काय शार्पन करायचंय, कुठे वीक आहोत. वीक पॉइंट ट्रेनिंग करूयात आपण की आपण ह्याच्यात स्ट्रॉंग पॉइंट तर ठीक, पण वीक पॉइंट अजून ते स्ट्रॉंग करणं रादर जास्त गरजेचं आहे. एकदा तुम्ही सेटल झालात ना, हो गया. मग कुठे ते संपतं किंवा चॅलेंज उरत नाही. आणि सेकंड थिंग, सगळ्यात महत्वाचं आय फील इज कम्फर्टेबल होणं, विच आय डोंट. मग मी ऐतिहासिक सोडून काही करू शकतोय का, हे मी बघायला पाहिजे. मग मी विलन करू शकतोय का, बघायला पाहिजे. मी कॉमेडी करू शकतोय का, बघायला पाहिजे. सो महत्वाचं एक्सपेरिमेंटिंग विथ युअर सेल्फ. काय फार तर मी म्हणलं वाईट काय होईल, तुला नाही येत तुला ते, याच्यामध्ये काय म्हणा. बरं, ते स्वतःही एक्सेप्ट करू की फाईन, हे मला नाही जमत आहे, मी हे बेटर करू शकतो. पण ते आणि खूप विनोदी प्रकार आहे का आहे त्याचं मला लॉजिक असतं काही सापडलेलं नाही. विनोदी नट जे लेबल्ड विनोदी नट आहेत, यांनी जर सिरियस भूमिका केली तर लोक स्वीकारत नाहीत. पण सिरियस भूमिका करणाऱ्या नटांनी कॉमेडी भूमिका केली तर स्वीकारली जाते. विक्रम काका गोखल्यांची, मोहन काका जोशींच्या विनोदी भूमिका मी बघितलेल्या आहेत. तरुण तुर्क म्हातारे अर्क मी बघितलंय, गाढवाचं लग्न मी बघितलंय. पण कॉमेडी नटाने सिरियस केलं की का बघत नाहीत, आय डोंट नो. काय त्याला लॉजिकच नाही ऍक्च्युअली नाहीये. बरं, ते वाईट करतात का? अजिबात नाही. उलट ते एक्सपेरिमेंट करतात, पण तो एक्सपेरिमेंट रिसीव्ह केला नाही जात. 100% अनसक्सेसफुल होतो. आणि याची उदाहरण आहे तुलाही माहिती का, माहिती नाही, इट्स व्हेरी बॅड. मला पर्सनली खूप वाईट वाटतं की बघा ना यार, तो माणूस काहीतरी स्वतःतलं वेगळं काढून दाखवतोय ना, एक स्वतःला तो वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे करू बघतोय ना, ते बघा ना. तुम्ही त्याचे मागचं ते कॅरेक्टर पुसून हे नव्याने त्याच्याकडे पहा, नव्याने ते कॅरेक्टर म्हणून पहा. लोक त्यांच्या आधीच्याच इमेज मध्ये अडकले आणि मग ती इमेज, तेच म्हणून मी म्हणलं ना की असंभव नंतर इन्स्पेक्टरच, कारण इमेज झाली.
हा याच्या पलीकडे काही करू शकतो का नाही याचा विचारच करत नाही. राहतं काय माझ्या आता नाही म्हणणं. बरोबर. माझ्याकडे दुसरं काय असेल तर सांगा ना, नाही करायचं. आणि देन आय ऑल्सो प्रॉमिस एव्हरी टाइम, इवन नाव आय प्रॉमिस, प्लीज डोंट वरी, आय डू अ गुड जॉब फॉर यू. आणि ते प्रूव्ह करता तुम्ही प्रत्येकाच्यात. बरं, मगाशी आपण डॉक्टर हेडगेवारांच्या भूमिकेबद्दल गेलो. म्हणत होतो की ती भूमिका साकारताना काय किती प्रेशर होतं आणि संघाच्या विचारांकडे मुळात कसे वळलात आणि काय सांगाल त्याबद्दल? संघाचे विचार म्हणण्यापेक्षा मला नॅशनलिस्ट विचार सरणी जास्त आवडते. कारण संघ म्हटलं की तुम्ही कदाचित आत्ताच्या सोशल बॅकग्राऊंड वर एखाद्या माणसाला एखाद्या क्लासमध्ये टाकता असं मला वाटतं. पण पर्सनली मला असं वाटतं की आपण जर ह्या देशात जन्माला आलेलो आहोत तर त्याचं काहीतरी एक कारण असलं पाहिजे. मी फिलिपिन्स मध्ये का नाही जन्माला आलो, मी फिजी आयलंडवर का नाही जन्माला आलो, मी भारतात का जन्माला आलो, थोडस वेगळ्या अँगलनी मी बोलतो. मग या देशात जन्माला आलो याचा अर्थ काहीतरी कारण असेल. मी महाराष्ट्र या राज्यात जन्माला आलो, पण माझा देश म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही, देश माझा आहे ना. बरं, कायद्याचा अभ्यास केल्यामुळे मला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे. म्हणजे मी महाराष्ट्रातनं लॉ डिग्री घेऊन केरळात प्रॅक्टिस करू शकतो का? तर हो करू शकतो. मी नोएडामध्ये प्रॅक्टिस करू शकतो का? तर हो करू शकतो, नक्कीच करू शकतो. सो माझं संविधानच मला कुठलंही लॉफुल प्रोफेशन, व्होकेशन, बिझनेस, ट्रेड, प्रोफेशन हे करण्याची परवानगी देतच. मग हे सगळं करत असताना माझं देशाला काही देणं आहे का नाही? बरोबर. आणि जसं जसं मी बघत गेलो तसं तसं मला, किंवा आपण ज्या डॉक्युमेंटरीज नॉर्मली लोक इंटरेस्टनी बघत नाहीत, मी डॉक्युमेंटरीज खूप इंटरेस्टनी बघतो, कारण तो डेटा असतो एखाद्या देशाचा. मग सिंगापूरचं उदाहरण मी कायम देतो. मी आठवड्याभरात कंटाळलो, मी एक आठवडा होतो सिंगापूरला, मी एका आठवड्यात कंटाळलो सिंगापूरला. का? खूप नंतर मला स्वतःच्याच डोक्यात तो विचार आल्यामुळे हसूही आलं, नंतर वाईटही वाटलं. का कंटाळलो मी? 7 दिवसात मला जगण्याची अडचणच नव्हती काही. ओके. सगळं सेट आहे. तुम्हाला इथनं इथे जायचंय, या स्टॉपवर जा, तिथे ती बस येते, त्याच्यात कंडक्टर नसतो, ते कार्ड पंच करायचं, जाऊन बसायचं, ती बस त्या तिथे थांबते, तिथे उतरायचं. मेट्रोला गेला तर एक बाजूनी एक स्ट्रीप असते, तिथे उभं राहायचं, गेट उघडतं, लोक बाहेर येतात, ती सगळी लोक बाहेर आली की मग तुम्ही आत जायचं. टॅक्सी असते, ती पहाटे तुला 3:30लाही मिळते. 3:30 वाजता जेवढ्या टॅक्सीज, मी रात्री वगैरे सुद्धा हिंडायचो सिंगापूरमध्ये, तर रात्रीतले सगळे ड्रायव्हर्स मला पिकअप करणारे हे ऍव्हरेज 76. मी विचारलं, सर हाऊ ओल्ड आर यू? आय एम 76 नाउ. देर इज नो रिटायरमेंट एज. आणि 3:30 पावणे 4 वाजता त्याची अदब आणि त्याची काय म्हणूयात त्याला, ही वॉज सच अ गुड होस्ट की तिथे मिंट ठेवलेलं आहे, तुम्हाला हवं तर घ्या, पाणी ठेवलंय पाठीवर. 3:30 पावणे 4 वाजता त्याचं हे होतं. सो ह्या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटलं की जेव्हा आपण मुंबईत सकाळी उठतो ना, तेव्हा आपण पहिला टीव्ही का लावतो की पावसाळा असेल तर कुठे पाणी तुंबलंय, कुठला डंपर कुठल्या फ्लायओव्हरवर उलटा झालाय, म्युन्सिपाल्टीने कुठे खणलंय आणि कुठे डायव्हर्ट केलंय ट्रॅक, हे महत्वाचं असतं. एकूण आपल्याला ह्या देशात राहून अडचणींची इतकी सवय झाली आहे की आपल्याला एखाद्या देशात जिथे नॉर्मल जगायला काही अडचण नाही, तिथे कंटाळा येतो. हे खूप घाणेरडं कारण आहे खरं तर कंटाळा येण्याचं. सकाळी उठल्यानंतर तू विचार करतेस ना की अरे काय आज लवकर निघायला पाहिजे, आज हे आहे काहीतरी रॅली, सभा आहे, किंवा ते ट्रेनचं काय मेगा ब्लॉक आहे. यू हॅव टू कॅल्क्युलेट डेली टू लिव्ह. हा मुद्दा आहे, हे बाहेरच्या देशात नाही. म्हणून मला कंटाळा आला आणि त्याचं कारण कळल्यावर मी डिस्टर्ब झालो की नुसतं जगायचं सिंगापूर काही नाही ग. सगळेजण आपापलं काम इतकं चोख, प्रत्येक माणूस हा देशासाठी पैसा कमावतो. पुणे सुद्धा मोठं आहे सिंगापूर पेक्षा. आणि मी गेलो तेव्हा $52 होता एक सिंगापूर डॉलर.
कुठे आर्थिक आहे? 7 दिवसात एकही भिकारी पाहिला नाही, कुठेही फडतूस बसलेली माणसं पाहिली नाहीत, फाक्या मारत बसलेली, गप्पाच मारत बसलेत, विड्या चोडत फिरतायत. नाही, तो ब्लॉक, तो चौकोन काढलेला असतो, तिथेच फुकायचं सिगरेट. शिस्त. म्हणजे असं वाटतं की अरे हे फार असं हुकुमशाह सारखं सरकार आहे. नाही, 3-3:30 वाजेपर्यंत तिथे डिस्कोज आहेत, पब आहेत, मुलं मुली पार्ट्या करतात, सगळं होतं. डिसिप्लिन नाही म्हणायची. त्या डिसिप्लिनवरती सगळा खेळ आहे आणि आपल्याकडे प्रॉब्लेम तो आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याला जर शिकायचं असेल दुसऱ्या कोणाकडनं तर काय काय करायला पाहिजे, तर त्या देशासाठी आपण काही करतो आहोत का याचा आधी विचार केला पाहिजे, जो आधीच्या सगळ्या पिढीने केला. तो त्या वेळेस त्या कुटुंबासाठीही केला असेल, पण तो देशासाठी केला. त्याग आणि बलिदान ह्या गोष्टी तर आत्ता नाहीशाच आहेत ना. फक्त आर्म फोर्सेस कडनं अपेक्षा असते यार. असं कसं? त्याग आणि बलिदान खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि ती प्रत्येक वेळी त्याग आणि बलिदान म्हणजे जीवच दिलं पाहिजे असं नाहीये. हे करेक्ट हो की नाही? पूर्वी इतक्या लोकांनी बलिदानं दिली म्हणून हे दिवस दिसतात ना. विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे की द लॉंगर यू लुक बॅक इन टू द हिस्ट्री द फार्दर यू कॅन लुक इन टू द फ्युचर. तुम्ही इतिहासात जितक्या खोल जाल तितकं तुम्हाला फ्युचर जास्त चांगलं दिसतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला इतिहासाकडे बघितलं पाहिजे. मग नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय नाही, का जय, त्याचा अभ्यास करा. म्हणजे अजूनही मी का स्पेसिफिकली त्यांचं उदाहरण देतोय की मी ज्याला काय म्हणूयात आपण की उगीच शिवाजी महाराजांच्या नावानी हे कौतुकाने काहीतरी बोलतोय असं नाहीये. अत्यंत ऑब्जेक्टिव्हली त्या माणसाकडे जर बघितलं ना तर महानता कळते. आणि त्यातलं आत्ता 100% येऊ शकतं का? नाही, पण जेवढं येऊ शकतं तेवढं तरी आपण करू शकतो. आणि त्याने खूप काय म्हणतो त्याला एक वेगळा वर्ग देखील तयार होऊ शकतो, एक वैचारिक वर्ग देखील तयार होऊ शकतो. तू आता उल्लेख केलास की मैं अटल हूं मध्ये प्रेशर काय होतं मला की एका सीन मध्ये कसे उभे करू यार. सीन सुंदर लिहिला होता आणि खराही आहे. म्हणजे तो जो प्रसंग आहे तो खरा आहे. नागपूरचं शेवटचं रहिवासी शिबिर आणि डॉक्टरांची तब्येत बरी नसताना त्यांनी केलेलं भाषण. तेव्हा मला असं दाखवायचं होतं की जो माणूस आजारी आहे त्यात मी आमच्याकडे फोकस जो शिकवला जातो, मी फोकसवरती खूप त्याच्यात वापर केलाय त्या कॅरेक्टरचा. एक माणूस ज्यांनी अशी एक संस्था निर्माण केली की जगात आज त्याची तोड नाहीये, RSS. या माणसाचे डोळे कसे असतील, त्यांच्या डोळ्यातला फोकस काय असेल. त्यामुळे तू सीन पुन्हा बघ, त्यांचे डोळे काहीतरी वेगळे बोलतात, बॉडी काहीतरी वेगळी बोलते. कारण बॉडी फिजिओलॉजी वाईज ते विकलांग आहेत, त्यांना शक्ती नाहीये. डोळे जे बोलतात ना त्यांचे, ती विजन आहे. पुन्हा बघणार मी ते. हा, ते कळलं पाहिजे, ते द्यायचंय त्यांना पुढच्या याला. आणि एवढ्या मोठ्या माणसांना मला असं वाटतं स्वतःचं मरणही कळलेलं असतं. सो ही माइट हॅव, असंही विचार केला मी त्या एका सीन मध्ये. त्या माणसाला कळलं असेल की ह्याच्यानंतर आपण कदाचित संबोधणार नाही आहोत कोणाला. सो दिस इज द लास्ट टाइम आय एम टेलिंग समथिंग टू समवन. तर मग ते कसं जायला पाहिजे. सो ह्या सगळ्या एक सीन आहे ते एक सीन. उलट चॅलेंज ऍज अन ऍक्टर इज की चल मी एका सीन मध्ये उभं करून दाखवतो. आय डोंट नीड अ बायोपिक. कारण बायोपिक मध्ये सीन आफ्टर सीन तुला ते कॅरेक्टर बिल्ड करायला स्कोप असतो. एका सीन मध्ये करून दाखवायचं, पण तो एका सीन मध्ये साधायचं होतं. पण खरंच तुम्ही म्हणा, आता मी पुन्हा जाऊन ते बघणार आहे. बरं, जाता जाता मला तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल जाणून घ्यायचं होतं की काय अपकमिंग बघायला मिळणार आहे आम्हाला. अपकमिंग म्हणजे मला आता 1-2 दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतनं आहेत. कारण की मी आता तेलुगू फिल्म केली आणि त्यांना खूप आवडलं काम. त्यामुळे 3-4 प्रोजेक्ट. तिथे भाषा शिकलात ती की कसं? भाषा शिकली पाहिजे. मला माझं पर्सनली भाषेवरती खूप प्रेम आहे.
त्यामुळे मला भाषा शिकायला आवडते. मला डायलेक्ट पण शिकायला आवडते. काय आठवतं एखादं बोलून दाखवाल? काय अरे आठवतं बापरे, असं डायलॉग? थोडंसं अवघड कारण अवघड आहे भाषा. नाही, पण त्यातलाच एखादा संवाद, डायलॉग एखादा लक्षात आहे का? नाही फारसा, कारण की ना त्यांच्या त्या ओळी आहेत ना, त्याचा एक मधला एक जरी शब्द गेला तरी त्या वाक्याचं सगळा टेम्पोच जातो. ओके, त्यामुळे मला बेसिक गोष्टी त्यांच्या शिकत गेलो आणि अलर्ट असतो मी कायम, सेटवर असलो तरी, आणि मी ऍक्टर्स बरोबर किंवा डिरेक्टर बरोबर बसलेलो असलो तरी, आणि त्या डिरेक्टर्सचं पण माझं असं म्हणणं, त्यांना काम आवडल्यामुळे त्यांची एकदम मैत्री होते आणि ते म्हणले की मी तुमच्याशी सेटवरती तेलुगूमध्येच बोलत जाईल, तुम्ही ओळखा. वा, चॅलेंज. हा, आणि काय फार तर फार नाही तुम्हाला ओळखता येणार, मग मी सांगेनच अर्थ, पण बघूयात तुम्हाला ते किती आणि दॅट इज द रिअल वे ऑफ लर्निंग अ फॉरेन लँग्वेज. म्हणजे मी आधी एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो, काही लोकांनी दे टूक इट अदरवाईज, माझं म्हणणं त्यातलं वेगळं होतं. मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातल्या माणसांनी महाराष्ट्र सोडला पाहिजे. तर ते मी एका वेगळ्या अँगलनी बोललो होतो. माझं म्हणणं कायमचं सोडून दुसरीकडे जा असं नाहीये. माझं म्हणणं आहे महाराष्ट्रात तुम्ही आहात म्हणजे तुम्हाला मराठी येतं, तुम्हाला ग्रामीण मराठी पण येतं, पण समजा तुम्ही हैदराबादला जाऊन तेलुगू पण शिकलात तर तुम्हाला ऍडेड एक तुमच्याकडे ऍडव्हान्टेज नाहीये. तुम्हाला पंजाबी पण आली तर उद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या उद्योजकांनी असं ठरवलं की आपण हरियाणामध्ये फॅक्टरी लावायची, आणि समजा त्याला हरियाणवी आली तर किती मोठा फायदा आहे. सी, इट इज अ कम्युनिकेशन. राईट. आणि पटकन आपला, आणि कम्युनिकेशन कधी कळतं माहितीये तुला, तू न्यूझीलंडला गेलीस आणि कुठल्या तरी एअरपोर्टवर नमस्कार तुम्ही मुंबईतले आहात का असं जर एखाद्या बाईने तुला विचारलं तर तुला काय वाटतं, किती आपलं पण वाटतं की नाही, आपले पण वाटतं ना त्या बाईबद्दल, अरे कोणीतरी इतके 1000 मैल लांब माझ्याशी मराठीत बोलते. हेच तू जेव्हा हरियाणात जातेस किंवा पंजाबात जाते, पंजाबी हरियाणवी ज्या भाषा आल्या तुम्हाला, तर ती माणसं किती लवकर कनेक्ट होतील तुम्हाला, याचा विचार करा ना. फायदा आपला आहे. सो वेन यू नो दॅट यू कॅन टॉक मराठी, जा आणि तिथे पण शिका. हे तर तुमचंच आहे, तुम्हाला आलंय, आणि ते कल्चर वेगळं आहे. ते कल्चर शिकण्याची पण मला खूप आवडतं. मला उद्या जर कोणी विचारलं की तुम्ही बंगाली फिल्म कराल तर मी हो म्हणेन. चल ना, बघू ना कसे करतात. एक्सपिरियन्स आहे ना, लाईफ इज ऑल अबाउट एक्सपिरियन्सेस, गुड बॅड. जाऊन फिल्म बघायची, करायची, अच्छा या पद्धतीने करतात का. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत मला कळलं की काय सुंदर सुंदर काय काय गोष्टी. ते प्रत्येक बाईला आम्मा म्हणतात माहिती तुला. आई म्हणतात प्रत्येक बाई. ओके. ती खरंच आई नसली तरी बायकोला पण, आणि ते बोलण्यात नाही येत. म्हणजे मी परवा माझे खूप भयंकर लाडके लहानपणापासूनच दाक्षिणात्य नट चिरंजीवी गारू गॉडफादर बघत होतो. तर त्यांची ती बहीण असते आणि ती त्यांना अनेक वर्षांनंतर तिच्या मनात त्यांच्याबद्दल खूप गरज असतो आणि ते एका ठिकाणी भेटतात. म्हणजे सॉरी, मी तुम्हाला खूप वाईट वागवलं इतके वर्ष. तर ते पटकन तिला त्या बोलता बोलता ते लेदमा म्हणतात. लेदमा लेदू इज नाही, अगं नाही ग, पण आपण अगं म्हणतो ते त्याला आम्हा जोडतो. प्रत्येक म्हणजे रिस्पेक्ट वाईज पण पटकन कळतं ना की काय. छोट्यातल्या छोट्या रोल करणाऱ्या स्त्रीला देखील आम्हा म्हणणं किती किती छान सौजन्याचं लक्षण. आपल्याकडे लाईट वन म्हणतात, त्यांच्याकडे लाईट ऑफिसर्स म्हणतात. किती छान आहे. स्पॉट बॉय म्हणतात आपल्याकडे. खरं हे माहित नव्हतं मला. प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती काहीतरी छान दिसतं ना, तुम्हाला दिसलं पाहिजे. इनफॅक्ट मी खरं सांगू ना, तर आतापर्यंत म्हणजे मी ज्यांच्याशी ज्या कलाकारांच्या मुलाखती केल्या आणि ज्यांनी साऊथमध्ये काम केले, त्यांनी मला कधीच ही गोष्ट नव्हती सांगितली. मला तुमच्याकडून पहिल्यांदा कळली. हा, ते डायलॉग मध्येही त्यांच्या येतं, म्हणजे ऑन स्क्रीनही येतं आणि ऑफ स्क्रीनही येतं. वा. माझ्याही याच्यात आहे, म्हणजे माझ्या त्या एंट्रीमध्ये माझी जी एंट्री त्या सिनेमातली ती आय एम प्लेइंग द चीफ मिनिस्टर ऑफ आंध्र प्रदेश आणि गव्हर्नर मॅडम येतात, त्याच्या मुलीचं लग्न, आणि तर मी कुर्चुंडी अम्मा, नाही प्लीज बसा तुम्ही, आपण मॅडम म्हणतो, मीरू कुर्चुंडी अम्मा. दे कॉल एव्हरी वुमन लाईक.
मला ते गमतीशीर वाटलं यार, की म्हणलं हे छान आहे. छान आहे, किती छान आहे, रिस्पेक्ट वाईज किती बरं वाटत असेल. आणि डेफिनेटली खूप प्रोफेशनल्स आहेत. मला खूप कॉमनली विचारलं जातं इथे काम करणं आणि तिथे, म्हणतात ना काय कम्पेअर. इट इज कम्पेअरिंग अ ऍपल अँड अन ऑरेंज. आता ठरवा ऍपल काय ऑरेंज खूप काय. खूप पुढे, खूपच पुढे आहेत. आणि त्यांना लेगसी आहे. म्हणजे असं एकदम एकदम मोठे झालेत का, नाही, त्यांना हळूहळू. लेगसी आहे, खूप मोठी लेगसी आहे. आणि ते खूप प्रामाणिकपणे ती फॉलो करतात, जपतात. जपतात. Yes, नक्कीच. खरंच छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. वेळेअभावी थांबावं लागतंय आपल्याला, पण आय एम डॅम शुअर की पुढचे अनेक प्रोजेक्ट्स येणार आहेत, त्यामुळे गप्पा नक्कीच होतील. त्यामुळे थँक्यू सो मच की आज वेळ काढून इथे आलात आणि या गप्पा आपल्या रंगल्या. खूप खूप धन्यवाद. मला पण आपण खूप दिवसांपासून हे ठरवत होतो खरं तर, पण माझी थोडीशी व्यस्ततामध्ये होती, त्यामुळे मी म्हटलं तुला की एकदा वेळ काढून येतो, म्हणजे पटकन आपण उरकावं सेशन, असं माझंही नसतं. मला गप्पा मारायला आवडतात, त्यामुळे मी म्हटलं आपण एकदा फुर्सतमध्ये वेळ काढून ठरवूयात आणि करूया. आणि आय होप ते झालं. डेफिनेटली झालं. Yes, I hope the audience likes Yes. what I have shared on this platform. नक्कीच, थँक्यू सो मच. आणि माझ्या आणि अजय सरांच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या? अजय सरांकडून खरं तर अजय सरांनी आतापर्यंत वेगवेगळी कामं आपल्याला दिलीच, पण अजून तुम्हाला त्यांच्याकडून काही, म्हणजे त्यांच्या काही वेगळ्या भूमिका तुम्हाला पाहायच्या असतील तर त्या देखील त्यांच्यापर्यंत नक्की कळवा. आणि आमच्या प्रतिक्रियामार्फत कळवा. त्यांना स्वतःला पर्सनल सोशल मीडियावर ते सक्रिय असतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत देखील त्या गोष्टी पोहोचवा. आणि आता इथे थांबते, भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.